नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ नित्य मम कथा यत्र तत्र तिष्ठन्ति वैष्णवा. नित्य शब्द वापरला हा, याच्यात न्यूनता आहे, नाविन्य आहे. भक्तीमध्ये सदा नाविन्य असलं पाहिजे. तुमचा नित्यपणा त्याच्यात असला पाहिजे, तर तुम्हाला प्राप्ती होते ना. आणि भगवान भोलेनाथाच्या भक्तीचं वर्णन करत असताना ते वर्णन भगवान ब्रह्मदेवानं, भगवान विष्णूनं हे परिपूर्ण समाजापर्यंत पोहोचलं. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत नारदजी. नारदजी म्हणतात, बाबा महादेवाकडून झालेला उपदेश तुम्हाला ज्ञात आहे, भाग्य आहे आमचं. आणि भोलेनाथाच्या प्रत्येक क्रियाचा, प्रत्येक वस्तूचा फायदा होतो म्हणतात. आपल्या घरात ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या हातात आहे. तुमच्या घरामध्ये दोष हरण करण्यासाठी तुम्ही जर फक्त पूजा करत असताना सर्वच गोष्टी पाळा लागतात बरं. नाही तर मग साबण लय महाग आणलं, इकडून तिकडून फिरवलं की 200 रुपयाचं एकच आहे, कपडा झकास निघते. पण धुण्यासाठी पाणी गाराच आहे, गडूळ काय आहे. आता 200चं नाही 5000चं साबू घेतलं, गडूळ पाण्यात जर डुबणं चालू आहे तर कपडा तुमचा निघणार नाही. तुमचा आचार बी पाहिजे त्या गोष्टीसाठी, तुमचा विचार बी पाहिजे त्या गोष्टीसाठी. तुमचे कर्म खराब आहे. आणि भक्ती जर करून राहिले असतील, पहिले कर्म सुधरा. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. भाव बी तुमचा शुद्ध पाहिजे ना. तुम्ही कसे राहता, काय करता याचं घेणं देणं नाहीये देवाला. भगवंताच्या दरबारात श्रीमंत चालतो असं नाही आहे. हा नाही निर्मळ जीवन, हा नाही निर्मळ जीवन, हा नाही निर्मळ जीवन. हा